नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही 8व्या वेतन आयोगाचा लाभ। यादीत तुमचा विभाग तर नाही ना? मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली। यामुळे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे। 8वा वेतन आयोग लागू होताच पगारात भरघोस वाढ होईल अशी लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आशा आहे। दरम्यान असे काही विभाग आहेत जे 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणार नाहीत, म्हणजे 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही त्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार नाही। मित्रांनो, कोणत्या कर्मचाऱ्यांना वगळल्या जाणार आहे त्याबद्दल आपण बघूया। सध्या देशात 7वा वेतन आयोग लागू आहे। हा वेतन आयोग 2014 मध्ये स्थापन करण्यात आला होता, तर 2016 मध्ये लागू करण्यात आला। साधारणपणे भारतात दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो। देशातील पहिला वेतन आयोग 1946 मध्ये स्थापन करण्यात आला होता। दरम्यान जे कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा कोणत्याही स्वायत्त संस्थेचे कर्मचारी आहेत किंवा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश आहेत, ते वेतन आयोगाच्या कक्षेबाहेर आहेत, म्हणजेच या लोकांना वेतन आयोग लागू होत नाही। त्यांचा पगार आणि भत्त्यांचे नियम वेगळे आहेत। यामुळेच या लोकांना 8वा वेतन आयोग लागू होणार नाही। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगात पगार कसा वाढणार आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्याच्या आधारावर असेल। अहवालानुसार 8व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर 1.92 ते 2.86च्या दरम्यान असू शकतो। म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार थेट 18,000 रुपयावरून 51,000 रुपयापर्यंत वाढणार आहे। मात्र 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय असेल हे अद्याप ठरलेले नाही। मित्रांनो, फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण बघूया। ज्याचा उपयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन सुधारण्यासाठी केला जातो। हे सध्याच्या मूळ वेतनावर लागू केले जाते, तर नवीन वेतन त्याच्या आधारावर मोजले जाते। मित्रांनो, फिटमेंट फॅक्टरचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर होतो। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 15,000 रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 असेल, तर त्याचा एकूण पगार 15,500 गुणिले 2.57 बरोबर 39,835 रुपये होईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।